नमस्कार, चंदाची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज खाव्याचे गुलाबजामुन बनवणार आहे. तर ते कसे बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते. त्यासाठी मी 1 किलो खवा घेतला आहे. तर पाटीत ठेवले आहे. हे आपण चांगला मळून घेऊया. याच्यातल्या गाठी चांगल्या पूर्ण सुटल्या पाहिजेत. तर चांगला मळून घ्यायचा. तर ह्यात मळताना जर तुम्हाला किंचित नकाला लागेल इतपत थोडासा सोडा घालायचा. तुम्ही घालू शकता, नाही घातलं तरी पण चालतं आहे. जास्त नाही घालायचा, किंचित नकाला चिटकेल एवढाच घालायचा. आता ह्यामध्ये मी चांगलं मळल्यानंतर 1 वाटी मैदा घालणार आहे. तर पहिल्यांदा थोडा घालते आणि चांगलं मळून घेते. परत थोडा घालते, परत मळून घेते, परत उरलेला सगळा घालूया आणि मळून घेऊया. तर 1 किलो खव्याला मी 1 वाटी मैदा घातला आहे. चांगलं पूर्ण मळून घ्यायचा. पूर्ण खवा आणि मैदा मिक्स झाला पाहिजे. मस्त असा गोळा तयार झाला आहे. आता आपण अशी गोळी करून बघायची. छान अशी बनली जाते का, तर मस्त अशी गोळी तयार होते, चिरा पडत नाहीत. तर आपण हे असा गोळा एका ताटामध्ये ठेवूया. तर आपलं पीठ तयार झाले. आता एका पातेल्यात मी 4 वाट्या साखर घेते. तर 1 किलो खवाला 1 किलो साखर पाक करायचं आहे. आता ह्यामध्ये मी 6 वाटी पाणी ओतते. तर 6 वाटी पाणी ओतले. आता हलवून घेऊया. गॅस पेटवून त्यावर मी पातेलं ठेवते. गॅस मोठा करायचा. परत हलवून घेते. पूर्ण साखर विरघळत चालली आहे. हलवत राहायचं आणि याचा पाक करून घ्यायचा. जास्त चिकट, जास्त 2 तारी करायचं नाही. थोडीशी तार आली की आपल्याला गॅस बंद करायचं आहे. जास्त पाण्यासारखा पण पाक गुलाबजाम छान लागत नाही. थोडासा चिकटपणा एक पाक तयार करून घ्यायचा. तर छान असं चिकटपणा आलं आहे. आता गॅस बंद केला आहे. पाक आपला तयार झाला आहे. आता गॅस पेटवून परत मी त्यावर कढई ठेवली. त्यात तेल ओतते. तेल गरम होते तोवर आपण हे पीठ पोळपाटावर ठेवून चांगलं मळून घेऊया. याचे 4 भाग करून घेते मी. तर असे 4 भाग तयार केलेत. तर एक भाग घेऊया आपण आणि चांगला मळून घेऊया. परत एक भाग मळून घ्यायचा. त्यातलं थोडंसं काढलं मी आणि चांगलं असे रोल बनवून घेऊया. त्याचे 2 भाग करते. परत रोल करून घ्यायचं लांब असा. चाकूण्याची काप करून घ्यायची तुम्हाला पाहिजे तेवढ्या आकाराचे. तर एक गोळा घेऊन हातावर मी चांगले फिरवून गोळा करून घेतले. थोडंसं अलगद दाबायचं. तर चांगले गोळे आपले सगळे करून झालेत. तर मस्त असे गुलाबजामचे गोळे तयार करून झालेत. तेल पण आपलं गरम झालं आहे. आता मी मोठा होता गॅस, बारीक गॅस करून घेतले. एक पहिल्यांदा तळून घेते सोनेरी रंगावर. आता उरलेले मी परत काढल्यानंतर तेलात सोडते. मंदाच्या वेळेला बारीक मोठा गॅस करून बारीक मंदाच्या वेळेला तळून घ्यायचं. थोडा वेळ ठेवायचं, नंतर हलवायचं आणि असे चांगलं सोनेरी रंगावर तळून घ्यायचे बारीक गॅसवर. तर मस्त असा कलर आला आहे. पूर्ण आतपर्यंत तळले गेले पाहिजेत. तर एका झारीमध्ये काढून घेते आणि आपण हे पाटी ओतूया. तर मस्त असा कलर आला आहे. छान असे फुगलेत. आता एका पाटीत ओतून घेते. अशा प्रकारे मी दुसरे पण तेलात सोडून तळून घेतलेत. अशा प्रकारे सगळे मी खव्याचे गोळे तळून घेतलेत. आता पाक पण आपला तयार झाला आहे. आता पाकामध्ये आपण हे घालूया. थोडंसं कोमट पाक असतानाच ह्यात घालायचे. तर सगळे पाकात सोडते गुलाबजामुन. आता हे हलवून घेऊया. ते मुरल्यानंतर पाकातले गुलाबजाम खायला छान लागतात. हलवून घेते. लगेच पण खाऊ शकता, पण मुरल्यानंतर टेस्ट छान येते. थोडा झाकून ठेवते. तर मस्त असे पाकातले गुलाबजामुन मुरलेत. तर एका मी वाटीत काढून घेते खायला. तर मस्त असा कलर पण आला आहे. मस्त असे लुसलुशीत असे गुलाबजामुन आपले तयार झालेत. दिसायला पण छान दिसायला लागलेत. आता मी खाऊन बघते कसं झालं आहे ते. तर मस्त झाले. तर रवाळ दाणेदार अशी नक्की तुम्ही ट्राय करा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.